नमस्कार स्वामी भक्तांनो. कधी कधी आपण मनात विचार करतो, देवा, माझ्याच आयुष्यात इतकं दुःख का आहे? मी इतकी प्रार्थना करतो, सेवा करतो, नामस्मरण करतो, तरी माझ्या अडचणी का संपत नाहीत? रात्री झोप का येत नाही? मन सतत चिंतेत असतं. आपल्या जवळचे लोक समजून घेत नाहीत आणि प्रत्येक दिवस एखाद्या परीक्षेसारखा वाटतो. जर तुमच्याही मनात हा प्रश्न अनेक वेळा आला असेल, तर आजचा हा संदेश तुमच्यासाठीच आहे. कारण आज आपण जाणून घेणार आहोत की आपल्या आयुष्यातील दुःख का संपत नाही आणि या विषयावर स्वामी समर्थ काय सांगतात. तर हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण कदाचित आज स्वामी तुमच्या मनातील प्रश्नांचं उत्तर याच माध्यमातून देणार आहेत. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ म्हणतात, दुःख हे शिक्षा नाही, तर शिकवण आहे. आपण अनेकदा दुःखाला शाप समजतो, पण स्वामी सांगतात की प्रत्येक दुःखामागे एक कारण असतं आणि प्रत्येक वेदनेमागे एक नवीन सुरुवात लपलेली असते. सोनं जसं अग्नीत तापवल्यावर अधिक चमकतं, तसं माणूस संकटातून गेल्यावर अधिक मजबूत बनतो. आपल्या आयुष्यात जे दुःख येतं ते आपल्याला मोडण्यासाठी नाही, तर घडवण्यासाठी येतं. पहिलं कारण म्हणजे आपण भूतकाळाला धरून बसतो. जे घडलं ते विसरता येत नाही. ज्यांनी दुखावलं त्यांना माफ करता येत नाही आणि त्यामुळे मन सतत वेदनेत राहतं. स्वामी सांगतात की जे निघून गेले त्याला सोडून द्या, कारण बंद दाराकडे पाहत बसाल तर उघडणारे नवीन दारं दिसणार नाहीत. दुसरं कारण म्हणजे अपेक्षा. आपण लोकांकडून खूप अपेक्षा ठेवतो, पण जेव्हा त्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत तेव्हा दुःख जन्म घेतं. स्वामी म्हणतात, अपेक्षा कमी करा, विश्वास वाढवा. लोक बदलू शकतात, परिस्थिती बदलू शकते, पण स्वामींचा आधार कधीच बदलत नाही. तिसरं कारण म्हणजे भीती. भविष्याची भीती, अपयशाची भीती, लोक काय म्हणतील याची भीती. ही भीती मनाला सतत त्रास देत राहते. स्वामी सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे फक्त वाक्य नाहीत, तर लाखो भक्तांच्या जीवनाला दिशा देणारा आशीर्वाद आहे. जेव्हा तुम्ही स्वामीवर पूर्ण विश्वास ठेवता तेव्हा भीतीची जागा धैर्य घेते. चौथं कारण म्हणजे कर्म. काही दुःख हे आपल्या पूर्वीच्या कर्माचे परिणाम असू शकतात, पण याचा अर्थ असा नाही की तुम्हाला कायम दुःखच भोगावं लागेल. स्वामींचं नामस्मरण, चांगले कर्म आणि इतरांना मदत करणं यामुळे अनेक कठीण प्रसंग हलके होतात. स्वामी नेहमी सांगतात की चांगलं करत राहा, कारण प्रत्येक चांगल्या कर्माचं फळ योग्य वेळी मिळतं. अनेक भक्तांच्या जीवनात असा काळ आला की त्यांना वाटलं आता सर्व काही संपलं, पण त्याच वेळी स्वामींनी त्यांना नवीन मार्ग दाखवला. म्हणून जर आज तुमच्या आयुष्यात अंधार असेल तर लक्षात ठेवा की पहाट जवळ असू शकते. दुःख कायमचं नसतं. जसं पावसानंतर सूर्य निघतो, तसं संकटानंतर सुखही येतं, पण त्या काळात धीर धरावा लागतो. स्वामी समर्थाचे एक मोठे तत्व आहे, श्रद्धा आणि सबुरी. श्रद्धा म्हणजे विश्वास आणि सबुरी म्हणजे संयम. हे दोन गुण ज्याच्याकडे आहेत त्याला कोणतंही दुःख कायमचं हरवू शकत नाही. आज अनेक लोक दुःखी आहेत कारण त्यांना वाटतं की ते एकटे आहेत, पण स्वामी सांगतात, तू एकटा नाहीस. तू रडत असताना, प्रार्थना करत असताना, मनातल्या मनात स्वामींना हाक मारत असताना ते ऐकत असतात. कधी कधी उत्तर लगेच मिळत नाही, पण याचा अर्थ असा नाही की स्वामी ऐकत नाहीत.
ते योग्य वेळेची वाट पाहत असतात. जसा शेतकरी बी पेरल्यानंतर लगेच पीक कापत नाही, तसंच प्रार्थनेचं फळही योग्य वेळ आल्यावर मिळतं. जर तुमच्या आयुष्यात खूप दुःख असेल तर एक गोष्ट रोज करा. सकाळी किंवा रात्री शांत बसून 108 वेळा श्री स्वामी समर्थ हा जप करा. मनातील चिंता स्वामींच्या चरणी अर्पण करा. सर्व प्रश्नांची उत्तरं लगेच मिळणार नाहीत, पण मनाला शांती मिळू लागेल. आणि जेव्हा मन शांत होतं तेव्हा अनेक समस्यांचे मार्ग आपोआप दिसू लागतात. स्वामी सांगतात की दुःख संपवण्याचा सर्वात मोठा मार्ग म्हणजे स्वीकार. जे आहे ते स्वीकारा, पण हार मानू नका. परिस्थिती स्वीकारा, पण प्रयत्न सोडू नका. कारण स्वीकारातून शांती मिळते आणि प्रयत्नातून यश मिळतं. आज तुम्ही कितीही दुःखी असाल, कितीही तुटलेले असाल, कितीही निराश असाल, तरी एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी समर्थ तुमच्या सोबत आहेत. तुमचं दुःख त्यांना दिसतं, तुमचे अश्रू त्यांना दिसतात आणि योग्य वेळी ते तुम्हाला त्या दुःखातून बाहेर काढतील. फक्त विश्वास सोडू नका, नामस्मरण सोडू नका, प्रयत्न सोडू नका. कारण अंधार कितीही मोठा असला तरी एका छोट्याशा दिव्याने तो दूर होतो आणि भक्ताच्या आयुष्यात तो दिवा म्हणजे स्वामी समर्थांचा आशीर्वाद. जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करत असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. स्वामीवर विश्वास ठेवा, कारण आजचं दुःख उद्याच्या आनंदाची तयारी असू शकते. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच स्वामीमय संदेशासाठी चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. स्वामी समर्थ सांगतात की अनेक वेळा दुःख संपत नाही, कारण आपण स्वतःला दुःखाशी जोडून घेतो. आपण सतत आपल्या अडचणींचाच विचार करत राहतो. मनात दिवसभर एकच प्रश्न असतो, माझ्या बाबतीतच असं का होतं? पण स्वामी सांगतात, ज्या गोष्टीचा तुम्ही सतत विचार करता ती गोष्ट तुमच्या मनावर अधिक प्रभाव टाकते. म्हणून दुःखाचा विचार कमी करा आणि स्वामींच्या नामाचा विचार वाढवा. नामस्मरणात अशी शक्ती आहे की ते अस्थिर मनालाही शांत करू शकते. अनेक भक्त सांगतात की जेव्हा त्यांच्या आयुष्यात कोणीच सोबत नव्हतं तेव्हा फक्त श्री स्वामी समर्थ या नामाने त्यांना धीर दिला. स्वामी समर्थ म्हणतात की प्रत्येक संकट हे तुमच्या शक्तीची परीक्षा असते. जसा शिक्षक विद्यार्थ्याला पुढच्या वर्गात जाण्यापूर्वी परीक्षा देतो, तसंच जीवनही आपल्याला परीक्षा देतं. परीक्षा कठीण असली तरी ती कायमची नसते. त्याचप्रमाणे दुःखही कायमचं राहत नाही. आज तुम्ही ज्या संकटातून जात आहात, कदाचित उद्या त्या संकटामुळे तुम्ही अधिक मजबूत आणि अनुभवी बनाल. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कृतज्ञता. आपल्याकडे जे नाही त्याचा विचार आपण खूप करतो, पण जे आहे त्याबद्दल देवाचे आभार मानायला विसरतो. स्वामी सांगतात की जो व्यक्ती प्रत्येक परिस्थितीत कृतज्ञ राहतो त्याच्या मनातील दुःख हळूहळू कमी होऊ लागते. दररोज सकाळी उठल्यावर फक्त एवढं म्हणा, स्वामी आजचा दिवस दिल्याबद्दल तुमचे आभार. या एका वाक्यामुळे तुझ्या विचारामध्ये सकारात्मक बदल होऊ लागेल. स्वामी समर्थ नेहमी भक्तांना धैर्याचा संदेश देतात. ते सांगतात की संकटापासून पळायचं नाही, त्यांचा सामना करायचा. कारण जो व्यक्ती संकटाचा सामना करतो त्यालाच विजयाचा आनंद मिळतो. आज जर तुमच्या डोळ्यात अश्रू असतील तर हेही लक्षात ठेवा की प्रत्येक अश्रू व्यर्थ जाणार नाही. भक्ताच्या प्रत्येक वेदनेची जाणीव स्वामींना असते. कधी कधी उत्तर उशिरा मिळतं,
पण स्वामींची कृपा उशिरा आली तरी ती योग्य वेळीच येते. म्हणूनच आजपासून एक निर्णय घ्या. कितीही दुःख आलं, कितीही अडचणी आल्या तरी स्वामीवरील विश्वास कधीही सोडायचा नाही. कारण जेव्हा जगातील सर्व मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात तेव्हा स्वामी समर्थ भक्तासाठी नवीन मार्ग निर्माण करतात. फक्त श्रद्धा ठेवा, सबुरी ठेवा आणि नामस्मरण करत राहा. एक दिवस असा नक्की येईल की आजचं दुःख मागे राहील आणि तुमच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य असेल. आणि त्या दिवशी तुम्ही स्वतः म्हणाल, स्वामी, तुमच्यावर विश्वास ठेवला आणि माझं आयुष्य बदललं. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.